नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. LLB 5 इयरचं अलॉटमेंट लेटर हे रिलीज झालेलं आहे. कोणता कॉलेज तुम्हाला लागलेला आहे ते तुम्ही बघितलं असेलच. नसेल बघितलं असेल तर ऑलरेडी मी व्हिडिओ अपलोड केलेले आहे ते तुम्ही बघू शकता. आता खूप विद्यार्थ्यांचे यामध्ये प्रश्न आहे, की सर फ्रीज कशा पद्धतीने करायचं? बेटरमेंट कसं द्यायचं? याची आपण स्टेप बाय स्टेप ऑनलाईन प्रोसेस आपण बघणार आहोत, की तुम्हाला कशा पद्धतीने फ्रीज करायचं आहे, अलॉटमेंट लेटर कशा पद्धतीने काढायचे आहेत, बेटरमेंट कसं करायचं आहे आणि बेटरमेंट केल्याच्या नंतर बेटरमेंटचा स्टेटस कशा पद्धतीने दिसतो, याची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. आपण सी-ई-टीच्या वेबसाईटला आलो आहोत. सी-ई-टीच्या वेबसाईटला आल्याच्यानंतर ॲडमिशन पोर्टल AY25-26 यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर LLB 5 इयर्स यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची विंडो ही ओपन होते आणि तुम्ही मग कॅन्डिडेट लॉग इन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केलं का तुमचं जे रजिस्ट्रेशन ईमेल आयडी आहे आणि पासवर्ड आहे ते मेन्शन करा. साइन इन बटनवरती क्लिक करा. तुम्हाला स्टेप 1 म्हणजेच साइन इन केल्याच्यानंतर अशा पद्धतीची विंडो तुम्हाला ओपन होते. यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म आहे, डॉक्युमेंट व्हेरिफाय आहे आणि कोणता कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट झालेला आहे, त्याची तुम्हाला कॉलेजचं नाव येतं आणि यामध्ये तुम्हाला सीट एक्सेप्टन्स स्टेटस नॉट गिव्हन कारण की अजून तुम्ही सीट एक्सेप्ट केली नाहीये म्हणून नॉट गिव्हन येत आहे. सीट एक्सेप्टन्सची फीस तुम्ही पेड केली नाहीये 1000 म्हणून नॉट पेड येत आहे. आणि कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी अजून तुम्ही केले नाहीत, म्हणून ते नॉट ॲडमिटेड अशा पद्धतीने तुम्हाला यामध्ये दिसत असतो. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर इथे तुम्हाला अलॉटमेंट हा तुम्हाला वरती टॉप साइडला तुम्हाला दिसत आहे. त्या अलॉटमेंट या टॅबवर तुम्हाला म्हणजे खालती जो टॅब आहे, प्रिंट अलॉटमेंट लेटर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीची प्रिंट अलॉटमेंट लेटर यावरती क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला स्क्रीन ही ओपन होते. यामध्ये लिहिलेलं आहे राउंड 1 आणि यामध्ये कॅन्डिडेट्स डिटेल्स आणि अलॉटमेंट डिटेल्स म्हणजे कोणता कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट झालेला आहे, कोणता प्रेफरन्सचा तुम्हाला कॉलेज भेटलेला आहे, कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला कॉलेज कॅटेगरीचं आहे, कोणत्या कॅटेगरीमधून भेटलेला आहे आणि यामध्ये तुम्हाला ऑप्शन येतो प्रिंट अलॉटमेंट लेटर. सो याच्यावरती क्लिक करून प्रिंट अलॉटमेंट लेटर हे तुम्ही डाउनलोड करायचं आहे. तुमच्याकडे स्टोअर करून ठेवायचं आहे कारण की ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन तुम्हाला हा प्रिंट अलॉटमेंट लेटर हे तुम्हाला घेऊन जायचं आहे कॉलेजमध्ये. ओके. ही प्रोसेस तुम्हाला बघायची आहे, चेक करायची आहे प्रॉपर अलॉटमेंट लेटर तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. त्यानंतरला तुम्हाला नेक्स्ट स्टेप जी असणार आहे, ती स्टेप असणार आहे सीट एक्सेप्टन्स स्टेटस. म्हणजेच नेक्स्ट सीट एक्सेप्टन्स स्टेटस यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला यामध्ये पूर्ण डिटेल दिसेल, की करंट स्टेटस नॉट गिव्हन कारण की अजूनही तुम्ही त्याला फ्रीज केलेलं नाहीये, बेटरमेंट केलेलं नाहीये. त्यासाठी इथे नॉट गिव्हन कारण की अजून तुम्ही सिलेक्शन केलं नसेल म्हणून अशा पद्धतीची विंडो तुम्हाला दिसेल. आता यामध्ये लिहिलेलं आहे, की समजा आता या विद्यार्थ्याला हा कॉलेज अलॉट करून घ्यायचा आहे. तर इथे सिंपली तुम्हाला फ्रीज करायचं आहे. 1000 पे करायचे आहेत आणि प्रिंट सीट एक्सेप्टन्स लेटर याची पी-डी-एफ किंवा अलॉटमेंट लेटरची जी पी-डी-एफ आहे ती तुम्हाला द्यायची आहे. सो इथे फ्रीज केल्याच्यानंतर कॉलेजमध्ये उद्या तुम्ही जाणार ॲडमिशनसाठी ओरिजिनल डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन. तिथे ॲडमिशन झाल्याच्या नंतर ॲडमिटेड हे तुम्हाला त्यामध्ये दिसणार आहे. कुठे दिसणार आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. आणि जे विद्यार्थ्यांना बेटरमेंट करायचं आहे, ते बेटरमेंटसाठी क्लिक करतील. बेटरमेंटवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला 1000 ही वन टाईम सीट एक्सेप्टन्स फीज आहे बेटरमेंटसाठी. त्यानंतर तुम्हाला कोणतीही फीज ही तुम्हाला नेक्स्ट राउंडमध्ये कोणत्याच राउंडमध्ये पे करायची नाही आहे. सो बेटरमेंट केल्याच्यानंतर, क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही बेटरमेंट करा आणि मग तुम्हाला बेटरमेंटचं स्टेटस कशा पद्धतीने दिसेल, तुम्हाला यामध्ये दाखवत आहे. बेटरमेंट केल्याच्यानंतर तुम्हाला सीट एक्सेप्टन्स स्टेटसमध्ये इथे तुम्हाला बेटरमेंट अशा पद्धतीने दिसेल. सीट एक्सेप्टन्स अजून तुम्ही केलेली नाहीये म्हणून नॉट पेड असेल आणि ऑब्व्हियसली हे स्टेटस यायला पाहिजे
आणि यामध्ये ॲडमिशन स्टेटसमध्ये नॉट ॲडमिटेड अशा पद्धतीने तुम्हाला बेटरमेंट जर करत असाल, तर तुम्हाला अशा पद्धतीची विंडो तुम्हाला दिसली पाहिजे. तुम्ही बेटरमेंट केलेले आहात. म्हणजे कॅप राउंड 2 ला तुम्हाला जो काही बेटर कॉलेज असेल, तो कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट होऊन जाईल. सो अशा पद्धतीने तुम्हाला बेटरमेंटची जे काही स्टेटस आहे, यामध्ये असं दिसतो आणि ज्या विद्यार्थी फ्रीज करतील आणि कॉलेजमध्ये ॲडमिशनला जायचं आहे, त्या विद्यार्थ्यांना बेटरमेंटचे इथे फ्रीज असा ऑप्शन दिसेल. ओके. बेटरमेंटच्या इथे फ्रीज ऑप्शन दिसेल. सीट एक्सेप्टन्स स्टेटसमध्ये इथे पेड फक्त ऑप्शन दिसेल आणि ज्या दिवशी कॉलेजमध्ये ॲडमिशन होईल, त्यावेळी इथे ॲडमिटेड अशा पद्धतीचं स्टेटस तुम्हाला त्यामध्ये दिसून येईल. हे फ्रीजचं तुम्हाला सांगितलं. बेटरमेंटचं पण सांगितलं कशा पद्धतीने तुम्हाला स्क्रीन दिसणार आहे. खूप विद्यार्थ्यांचं यामध्ये डाऊट येत होता. यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. लाईव्ह तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही फ्रीज करू शकता, बेटरमेंट करू शकता, अलॉटमेंट लेटर कशा पद्धतीने काढायचं आहे, तेही तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे, असं मला वाटत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. तुमचा चॅनल आहे, डेफिनेटली याला शेअर करा आणि याला सबस्क्राईब सुद्धा करा. पुढे तुमचे फ्रेंड्स असतील त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून या पद्धतीच्या इन्फॉर्मेशन फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला या चॅनल थ्रू भेटत असतं. त्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जी नोटिफिकेशनची बेल आहे ती प्रेस करा, जेणेकरून अशा पद्धतीच्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो. थँक सो मच.